14 जानेवारी 2026 या दिवशी येणार आपली संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो, दानधर्म करत असतो, पूजापाठ देखील करत असतो. बऱ्याचशा ज्या वंश परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत ते करत असतो. पण मात्र काही गोष्टी ज्या असतात किंवा काही नियम जे असतात ते आपण अवश्य त्या दिवशी पाळायचे असतात, नाहीतर याचे वाईट परिणाम होत असतात आणि आपले ग्रहमान जे असतात ते खराब होत असतात. म्हणून आपल्या कुंडलीतील ग्रह खराब होऊ नये, म्हणजेच काय, शनी आणि सूर्यदेवांचा खूप संबंध जवळचा येत असतो. म्हणून आपल्याला या गोष्टी मात्र त्या दिवशी करायच्या नाहीत. तर आपण बघूयात कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून आपल्याला पाळायच्या आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, त्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण उशिरापर्यंत कधीही झोपू नये. लवकरात लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या घरातील सगळ्यांना आपण लवकरात लवकर उठवायचं आहे, आंघोळ वगैरे करायची, सगळ्यांना आपण सूर्याला अर्घ्य द्यायला सांगायचं आहे. या पद्धतीने ही चूक मात्र करू नका. आपल्या मुलांना सुद्धा त्या दिवशी लवकर उठायला सांगा. आपण स्वतःसुद्धा लवकर त्या दिवशी उठायचं आहे. दुसरंच म्हणजे काय बघा, केस कापू नये. आता पुरुष मंडळी असतील तर ते कटिंगला वगैरे जातात, सुट्टी आहे म्हणून जात असतात. पण सांगू का, ही चूक कधीच करू नका. केस त्या दिवशी कापत नाही, ही सुद्धा एक नियम त्यातला मानला जातो आणि हा नियम पाळायचा आहे. तसेच दुसरं म्हणजे नखं जे असतात आपले, नखं त्या दिवशी कट करायचे नाहीत किंवा कापायचे नाहीत. हे लक्षात घेऊन आपण हा नियम देखील पाळायचा आहे. तसेच पुढचं तुम्हाला सांगेल, आपल्याकडून कोणाचा त्या दिवशी अपमान होणार नाही असं आपण वागू नये. आपल्या घरामध्ये भांडण होणार नाही या पद्धतीने आपण वागू नये किंवा कोणाशी बाहेर भांडण करू नये. त्या दिवशी शांत राहायचं प्रयत्न करायचं. आपल्या घरामध्ये शांतता नांदेल हा आपण एक प्रयत्न करायचा आहे आणि कोणासोबत देखील आपण भांडण देखील करायचं नाही. तो भांडायला आला तरी सुद्धा शांत राहून घ्या आणि शांतता बाळगायचा प्रयत्न करा, समोरचा व्यक्ती जरी भांडण करायला आला तरी. पुढचं असं सांगेल बघा, वृक्षतोड जी असते ते आपण करायची नसते. त्या दिवशी वृक्षांना खूप महत्त्व दिलं जातं आणि आपण वृक्षतोड त्या दिवशी करायची नाही. फुलं असतात, फुलं सुद्धा त्या दिवशी तोडू नका. पहिल्या दिवशी तुम्ही तोडून घ्या. जर तुमच्याकडे फुलं असतील तर, बगीचे असेल तर फुलं तोडून घ्या आणि बाजारातून आपण आणू शकतो, पण तोडायचे नाहीत हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा नियम म्हणजे कोणता बघा, आपल्याला त्या दिवशी तुळशीचे पानं जे असतात तर तुळशीचे पानं हे तोडायचे नसतात. आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवून द्या, पण मात्र संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे पानं हे तोडत नाही. तसेच ज्यांच्याकडे गुरं असतील, म्हशी असतील, गायी असतील, त्यांना सांगेल की आपल्याकडे दूध त्या दिवशी काढत नाही, धार जी असतात ती काढत नाही. हा नियमसुद्धा एक मानला जातो. त्यातलाच हा नियम तुम्हाला सांगेल. तुम्हाला शक्य होईल तर हा नियम अवश्य पाळावा. पुढचंच म्हणजे ब्रह्मचर्या त्या दिवशी आपल्याला पालन करायची. म्हणजेच काय बघा, आपण त्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करत असतो. सगळ्या काही पितरांची पूजा आपण करत असतो. ज्या पूजा काही आपण केलेल्या असतात त्या पूर्णत्वाला जाण्यासाठी हा नियम खूप महत्त्वाचा ठरत असतो आणि म्हणून आपण ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगेल बघा, त्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही किंवा मांसाहार बनवायचा सुद्धा नाही. आता जे लोक असतात की आम्ही काही नियम पाळत नाही किंवा घरात जरी तुम्ही करू देत नाही तर बाहेर जाऊन खातो, तर तुम्हाला सांगेल मी, जो कोणी असा व्यक्ती असेल की बाहेर जाऊन खाऊन येतो, तर तुम्हाला एकच सांगेल, त्या दिवसाला निदान एक दिवसाचं तुम्हाला काही बिघडत नाही. वर्षभर आपलं वर्ष आपलंच असतं. पण बघा, काही सण त्योहार जे असतात ते काही कारणास्तव म्हणजे बघा पितरांना समर्पित असतात, माता लक्ष्मीला समर्पित असतात आणि म्हणून तुम्हाला सांगेल, मांसाहारचा नियम जो असतो हा सुद्धा पाळायला शिका. आणि त्या दिवशी नक्कीच कोणीही आपल्या घरातील व्यक्ती मांसाहार करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. हा देखील नियम जो असतो तो त्या दिवशी आपल्याला पाळायचा आहे. आता जो सुगड पूजा असते, सुगड पूजा करत असताना गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी सुगड पूजा करावी का असा सुद्धा प्रश्न असतो. तर बघा, 7व्या महिन्यापर्यंत सुगड पूजा तुम्ही करू शकतात. 7व्या महिन्याच्या नंतर सुगड पूजा करायची नाही असं मी सांगेल तुम्हाला. शेवटी तुमची इच्छा, पण एक सांगेल की करत नाही. 7वा महिना लागतो आपला, त्यानंतर सुगड पूजा करायची नाही. तर हे बरेचसे नियम जे असतात ते आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पाळायचे असतात आणि हे नियम पाळल्याने तेव्हाच आपल्या पूजा किंवा आपण जे काही उपासना करत असतो त्यांना फलप्राप्तीही मिळत असते. म्हणून हे नियम पाळून आपल्याला पूजा त्या दिवशी करायची आहे आणि संक्रांत हा सण साजरी करायचा आहे. चला मग, सांगितलेली माहिती खूप आवश्यक होती, तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.